ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अश्विनच्या रूममध्ये येते, पण तिथेही कोणी नसतं. सायली म्हणते, इथेही कोणी नाहीयेत. मग नक्की सर्वजण गेले आहेत. कुठे? अस्मिता ताईंच्याही रूममध्ये नाहीयेत. मग कुठे असतील हे सर्वजण? मी ह्यांना फोनच करते, असं म्हणत सायली अर्जुनला फोन करते. अर्जुनच्याही फोन लागत नसतो. कल्पना ताई न करते, तर कल्पना ताईंचाही फोन बंद. आता प्रत्येकाला फोन करून पाहते, पण कोणाचाच फोन लागत नसतो. सायली म्हणते, कोणाचाच फोन का लागत नाहीये? कुठे गेले असतील सर्वजण? आता सायली त्याच विचारत असते, तर दुसरीकडे पाहायला मिळतं. चैतन्य म्हणतो, येस, मला एक कल्पना सुचली आहे. माइंड ब्लोईंग कल्पना आहे. खरंच आपण तसंच करूया. मी तुम्हाला सांगतो, माझी ही आयडिया तुम्हाला नक्कीच आवडेल. तर प्रतापराव म्हणतात, अरे चैतन्य, आता काय आहे ते बोल तरी. सर्वजण चैतन्याला म्हणतात, हो बोल ना. तर अस्मिता चैतन्याला म्हणते, पण आता जर तुझी आयडिया जर काही वेगळी असेल ना, तर तू मारच खाशील. चैतन्य म्हणतो, नाही, तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल. तर सर्वजण म्हणतात, मग सांग बरं. आता चैतन्य त्याची आयडिया, त्याची कल्पना सगळ्यांना सांगू लागतो, परंतु चैतन्याची ही कल्पना कोणालाच आवडलेली नसते. तर दुसरीकडे सायली विचार करत म्हणते की कदाचित हे सर्वजण आईंच्या रूममध्ये असतील. का मी आईंच्या रूममध्ये जाऊन बघू का? तर त्याचवेळी सायलीला सगळ्यांच्याच बोलण्याचा आवाज येतो. सायली म्हणते, हा आवाज तर पूर्णाजींच्या रूममधून येतोय. म्हणजे हे सर्वजण पूर्णाजींच्या रूममध्ये असतील का? मला जाऊन पाहावंच लागेल. बघतेस मी, असं म्हणत आता सायली पूर्णाजींच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. तरी ते सर्वजण मोठमोठ्याने बोलत असतात. चैतन्याला म्हणतात की नाही चैतन्य, तुझी ही आयडिया आम्हाला अजिबातच आवडलेली नाहीये. प्रतापराव चैतन्याला म्हणतात, चैतन्य, अरे तुझी ही आयडिया म्हणजे एक नंबरची फिल्मी आहे आणि हे सगळं काही आम्हाला नाही जमणार. अस्मिता म्हणते, हो, आम्हाला अजिबातच जमणार नाही. तर सुमन काकू म्हणतात, अरे इतकं मोठं काहीतरी प्लॅन केलेलं सायलीला नाही आवडणार. अरे साधं सोपं काहीतरी ठरवा. तर आता अर्जुन म्हणतो, जे काही ठरवायचं आहे ना ते लवकर ठरवा. ती येण्या अगोदर ती जर इथे आली ना, तर सगळ्याची वाट लागेल. काहीच ठरवता येणार नाही. तर अस्मिता म्हणते, अरे हो, पण असं म्हणताच आता त्याच वेळी त्या ठिकाणी सायली आलेली असते आणि सर्वजण शांत होतात. आता प्लॅन वगैरे काहीच नाही. सायली अचानक आल्यामुळे सर्वजण उठून उभे राहतात. कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, आम्ही ते इथे, असं बोलत अर्जुनलाही काही सुचत नसतं. तर सायली सर्वांना विचारते, तुम्ही इथे सर्वजण काय करताय? मी तुम्हाला घरात सगळीकडे शोधलं, तुम्ही कुठेच मला दिसला नाहीत. मी खूप घाबरले होते ना, आणि त्यात तुमचे कोणाचे फोनही लागत नव्हते. तुम्ही असे अचानक सर्वजण फोन बंद करून का ठेवलेत? कल्पना ताई म्हणतात, अगत घाबरण्यासारखं काय झालं? आम्ही सर्वजण इथेच होतो. म्हणजे काय झालं? पूर्णाची बरे आहेत की नाही हे बघण्यासाठी मी पूर्णाईच्या रूममध्ये आले. तर प्रतापराव म्हणतात, आणि अगं मी ज्यावेळी रूममध्ये गेले त्यावेळी कल्पना नव्हती. म्हटलं कल्पना कुठे गेली आहे? म्हणून म्हटलं ती पूर्णाईच्याच रूममध्ये असेल, म्हणून मी सुद्धा इथे आलो. तर आता चैतन्य म्हणतो, हो ना, आणि प्रताप काकाला असं धावत पळत येताना पाहिलं. म्हटलं नक्की काय घडलं? म्हणून प्रताप काकाच्या मागे मागे मी इथे आलो. तर आता अश्विन म्हणतो, मी का इथे आलोय? अश्विन म्हणतो, हा, अरे चैतन्य धावत आला ना, मला वाटलं चैतन्याला बरं नाहीये. म्हणजे मगाशी तो थोडा डाऊन दिसत होता ना, मग घरचा डॉक्टर म्हटल्यावर मला लक्ष द्यावंच लागेल ना, म्हणून मी इथे आलो होतो. तर सुमन काकू म्हणतात, हे सर्वजण येण्या अगोदर मी इथेच, कारण मी पूर्णाई सोबत गप्पा मारत होते. तर पूर्णाजी म्हणतात, हा, आणि या सगळ्यांच्या अगोदर मी इथेच होते, अगोदरच इथे होते, कारण रूम माझीच आहे ना. तर आता अस्मिता म्हणते, मी इथे आले होते कारण स्मिथ इथे आलाय का मला बघायचं होतं. सायली म्हणते, स्मिथ इथे चालत आला असेल का? आता मात्र सर्वजण हसू लागतात. तर अस्मिता सुद्धा हसू लागते आणि सायलीला म्हणते, काही, अगं तो अजून किती लहान आहे, कसा चालेल? अग तो चालत नाही. मा घेऊन आली असावी ना, म्हणून मी इथे
आले, पण इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की स्मिथ तर रूममध्ये झोपला आहे, तोडतर पाण्यातच असेल. सायली म्हणते, हो का? पण मला एक सांगा, तुम्ही सर्वजण असे गोंधळलेले का वाटताय? मला नक्की काय घडलं होतं? तर अर्जुन म्हणतो, अश्विन थोडा डिस्टर्ब होता म्हणून म्हटलं की तू जाऊन पूर्णाजी सोबत बोल, म्हणजे तुला बरं वाटेल. मग आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही सुद्धा त्याच्यासोबत बोलूया, म्हणून आम्ही सर्वजण इथे जमलो होतो. सायली म्हणते, मग तुम्ही हे मला का नाही सांगितलं? मी सुद्धा आले असते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तू दमली होतीस ना, आणि तूच मला म्हणालीस ना की मी रूममध्ये जाऊन जरा पडते, आराम करते, म्हणून म्हटलं की ठीक आहे, तू थोडा वेळ आराम कर, आणि म्हणूनच आम्ही तुला बोलावलं नाही. असं म्हणत आता अर्जुनने काहीतरी कारण सायलीला सांगितलेलं असतं. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे. सायली अश्विनकडे पाहते. अश्विन मात्र शांतच उभा असतो. तर सायली आवाज देत म्हणते, अश्विन भाऊजी, असं म्हणत सायली आता अश्विनच्या समोर येऊन उभी राहते. अश्विनची ती अवस्था पाहून सायलीलाही खूप वाईट वाटतं. सायली अश्विनला म्हणते, मला माहीत आहे अश्विन भाऊजी, तुम्ही तुमचं दुःख विसरू शकत नाहीयेत, पण काय आहे ना, तुम्ही कोणाशी व्यक्त होत नाही, कोणाशी काही बोलत नाही, मन मोकळं करत नाही, आणि स्वतःच मनातल्या मनात सुरत राहता. आता सर्वच जण अश्विनला इशायानेच, तुला खूप वाईट वाटलंय, तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, अशी ऍक्टिंग कर, असं खुणावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सायली अश्विनला म्हणते, तुम्हाला जर मन मोकळ करावंसं वाटलं, बोलावंसं वाटलं, तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी तुमची वहिनी आहे, आणि आता तर तुमची आत्ते बहीण आहे, त्यामुळे तुम्हाला जर कधी बोलावंसं वाटलं तर तुम्ही बोलाल ना माझ्याशी? तर अश्विन म्हणतो, हो वहिनी, तू जे बोलतेस ना ते पटते. मला पूर्ण आजीने सुद्धा माझी समजूत काढली आहे, त्यामुळे आता मी दुःख करत नाही बसणार. आता मात्र सर्वजण अश्विनकडे पाहून हसत असतात. सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर प्रतापराव म्हणतात, चला मग आता अश्विनला बरं वाटते. तर सर्वजण हो म्हणत आता एक एक करून पटापट रूमच्या बाहेर पडतात. सायली सगळ्यांना आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणीच तिथे थांबत नाही. अर्जुनही थांबत नाही. तर आता सायली पूर्णाजीशी बोलायला जाणार, तर पूर्णाजी म्हणतात, बरं झालं सर्वजण बाहेर गेलेत, आता मला तासभर तरी आराम करता येईल. आता सायलीला पूर्णाजीशी बोलायचं असतं, पण त्याच वेळी अर्जुन येतो आणि म्हणतो, चल बायको बाहेर चल, आजीला आराम करू देत. असं म्हणत आता अर्जुन सायलीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जात असतो. सायली म्हणते, अहो पण मला पूर्णाजीशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो, नाही चल ब्र तू, असं म्हणत अर्जुन तिला तिथून घेऊन जातो. आता कुठे पूर्णाजींनी मोकळा श्वास घेतलेला असतो, कारण कोणाला काय बोलावं काही सुचत नसतं. सायलीच्या या प्रश्नांमुळे सर्वजण गोंधळून गेलेले असतात. तर दुसरीकडे महिपशिकच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन आता अण्णांच कपाट उघडतो, आणि अण्णा नक्की कपाटात काय पाहत होते हे स्वतःहून पाहतो. त्यावेळी काही गाठोड्यांच्या खाली आता सचिनला सुरा सापडतो. सचिन तो सुरा हातात घेतो आणि म्हणतो, अण्णांच्या कपाटात सुरा वरे म्हणाले तर होते की मी आता हत्यारांना हात लावणार नाही. म्हणजे मगाशी अण्णा हात सुरा ठेवत होते का? अण्णा, जर तुम्ही हत्यारांना हात लावणार नाही, तर मग हा सुरा तुमच्या कपाटात काय करतोय? आता सचिन तो सुरा हातात घेतो आणि विचार करू लागतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अजूनही प्रत्येक जण त्याच गोष्टीचा विचार करत असतात, पण कोणाला काहीच सुचत नसतं. आता त्याच वेळी सायली येते आणि विचारते, आई बाबा कुठे गेलेत? तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, अगं इतक्या वर्षानंतर त्यांची लेक तन्वी त्यांना परत भेटली आहे, मग त्याचा आनंद तू पाहिलास ना, आणि म्हणूनच देवी आईचे आभार मानण्यासाठी ते देवी आईच्या मंदिरात गेले आहेत. आज ते तुझ्यासाठी अभिषेकही करणार आहेत. हे ऐकून सायली खूप खुश होते. तर त्याचवेळी प्रतापराव म्हणतात, आठवलं. आता मात्र सर्वच जण प्रतापरावांकडे पाहतात. तर अर्जुन म्हणतो, बायको अगं चल, तू गोळ्या घेतल्यास का? सायली म्हणते, नाही हो,
पण बाबा काय बोलताय ते तरी ऐकू देत. बाबा बोला ना, काय झालं? तर आता सर वजन प्रतापरावांकडे पाहतात. तर प्रतापराव म्हणतात, अगं काही नाही सायली, मी तुला हेच विचारणार होतो की तू मेडिसिन वगैरे वेळेवर घेतले आहेस ना सायली? म्हणते, बाबा नक्की ना? तर प्रतापराव म्हणतात, हो नक्की. आता सायली आणि कल्पनाताई बोलत असतात आणि कल्पनाताई सुद्धा सायलीला गोळ्या वेळेवर घे असंच सांगत असतात. तर त्यावेळी चैतन्य म्हणतो, आठवलं. आता चैतन्य सुद्धा एवढा जोरात ओरडतो की सर्वजण चैतन्यकडे पाहतात. पण सर्वजण असे गोंधळून का वागतायत हे मात्र सायलीच्या अजूनही लक्षात येत नसतं. सायली प्रत्येकाला विचारण्याचा प्रयत्न करत असते, पण कोणीही सायलीला काही कळू देत नाहीत. आता घाबरतच सायली चैतन्यला विचारते, चैतन्य भाऊजी काय झालं? चैतन्य नाटक करत म्हणतो की पाय मुरगळला, खूप दुखतोय. तर सायली म्हणते, असं जागच्या जागी उभं असताना पाय मुरगळला? तर चैतन्य म्हणतो, होतं असं माझं कधीतरी. तर अर्जुन म्हणतो, हो ना, ह्याचं नेहमीचंच असतं, कोर्टात सुद्धा तसंच आणि ऑफिसमध्ये सुद्धा तसंच, अगदी तसाच वावरत असतो. आता अर्जुन सुद्धा सायलीला समजावण्याचा, काहीतरी खोटं सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायलीला काहीच कळत नसतं की हे सर्वजण नक्की असे का बघतायत. कल्पना ताई म्हणतात, जाऊ देत ना, तू त्यांच्याकडे का लक्ष देतेस? चल तू अगोदर चल आणि गोळी घे. तर त्यावेळी अर्जुनच्या एक लक्षात येतं आणि म्हणून लगेच अर्जुन एक मेसेज टाईप करतो आणि सगळ्यांनाच फॉरवर्ड करतो. आता सर्वांना मेसेज केलेला असतो आणि सर्वांच्याच मोबाईलचे पटापट आवाज येऊ लागतात. सर्वजण हातात मोबाईल घेतात आणि तो मेसेज पाहत असतात. अर्जुनने मेसेज केलेला असतो की कोणालाही तन्वी सेलिब्रेटची काहीही आयडिया सुचली तर आता या ग्रुपमध्ये टाका. आता कोणीही खुणा करू नका, नाहीतर सायलीला डाऊट येईल. आता सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये मेसेज वाचत असतात. अर्जुनने संपूर्ण कुटुंबाचा एक ग्रुप बनवलेला असतो, परंतु त्या ग्रुपमध्ये सायली नसते. सायली पाहते तर सर्वांच्या हातात मोबाईल असतात आणि सर्वजण मेसेज वाचत असतात आणि म्हणूनच सायली सगळ्यांनाच प्रश्न करत म्हणते, तुम्हा सगळ्यांना एकाच वेळी मेसेज कसा का आला? आता मात्र कोणाला काय बोलावं काहीच कळत नाही. चैतन्य तर लगेच आपला मोबाईल खिशात टाकतो. कल्पनाताई आपला मोबाईल बाजूला ठेवतात. असं करत सर्वजण आपापले मोबाईल बाजूला करून ठेवतात. तरी ते चैतन्य आणि अर्जुनच्या खानाखुणा सुरू असतात. दोघंही एकमेकांना खानाखुणा करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण दोघांना काहीच कळत नसतं. हे सगळं काही सायली पाहत असते. हे अश्विनच्या लक्षात येतं आणि म्हणूनच अश्विन लगेच ग्रुपला मेसेज करतो आणि म्हणतो, दादा तू काय खुणा करतोयस ते इथे ग्रुपवर सांग ना. आता मात्र सर्वांनाच मेसेज आलेला असतो. प्रत्येक जण मोबाईल हातात घेतात आणि तो मेसेज पाहत असतात. अर्जुन हा मेसेज वाचतो आणि अश्विनकडे पाहतो. आता सगळ्यांचीच अशी वागणूक, सगळ्यांच्याच या रिएक्शन पाहून सायली त्यांना प्रश्न करत म्हणते की माझ्या पाठीमागे इथे काही शिजते का? मात्र कोणी काहीच बोलत नाही. तर अस्मिता सायलीला म्हणते, अगं काही असं काहीच नाहीये. सायली म्हणते, नाही, मी मघापासून बघते तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. नक्कीच काहीतरी चालू आहे, परंतु कोणी काहीच बोलत नाही. आता अर्जुन ग्रुपला मेसेज करतो की सगळ्यांनी आपला मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा, कारण सायलीला आपल्या वागण्यातून संशय येतोय. आता सर्वजण मेसेज वाचण्यासाठी पटापट मोबाईल हातात घेतात. आता अर्जुनने पाठवलेला मेसेज सर्वजण पाहतात आणि आता मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. सायली म्हणते, सगळ्यांचं नक्की काय चाललंय? तर कोणी काहीच बोलत नसतं, पण सगळे जण काहीतरी आपल्यापासून लपवतात. हे मात्र सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तर आता अर्जुन पुन्हा एकदा एक मेसेज करतो की आता मी काहीतरी कारण सांगून बाहेर पडतो. तुम्ही सगळेजण तसंच काहीतरी कारण सांगून बाहेर पडा. आपण सर्वजण मेन गेटच्या बाहेर भेटू. आता सर्वांचेच मोबाईल सायलेंट मोडवर असल्यामुळे मेसेज आला हे कोणाला माहीत नसतं. आता अर्जुन त्याच्या मोबाईल मधील मेसेज चैतन्यला दाखवतो
आणि त्यानंतर सर्वांना खुणावूनच मोबाईल पहा असं सांगतो. आता सर्वजण मेसेज वाचतात सायली तर सगळ्यांकडे पाहत असते. सर्वजण काहीतरी लपवतायत हे सायलीला चांगलंच माहीत असतं. आता ठरल्याप्रमाणे अर्जुन कारण देत म्हणतो, अरे बापरे, मी तर विसरूनच गेलो, माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मला आता जावं लागेल असं म्हणत आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, अरे चैतन्य चर, आपली एक महत्वाची मीटिंग आहे. चैतन्याच्या पटकन काही लक्षात येत नाही. चैतन्य म्हणतो, कधी? अर्जुन म्हणतो, चैतन्य, अरे विसरलास का तू? चैतन्य म्हणतो, हो हो आठवलं, चल. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य घराबाहेर पडतात. तर आता प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं मला सुद्धा आठवलं की माझी सुद्धा फॅक्टरीत एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी मला आता फॅक्टरीत जावं लागेल. कल्पना ताई म्हणतात, अहो तुम्ही एक काम करता का, जाता जाता मला मार्केटमध्ये सोडता, घरातला बांध सामान संपत आला आहे आणि घेऊन यायच, त्यामुळे प्लीज मला मार्केटला सोडाल का? प्रतापराव म्हणतात, हो चल ना, काहीच हरकत नाही. तर सायली म्हणते, आई बाबा मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत? तसही लहानपणी मला तुमच्यासोबत मार्केटला यायला आवडायचं ना. तर कल्पनात ताईंना काय बोलावं काहीच कळत नसतं. कल्पनाताई म्हणतात, हो चालेल, पण त्याचवेळी अस्मिता सायलीला म्हणते, सायली अगं बरं झालं, मला आठवलं, मला बंकेत जायचं आहे, माझं एक महत्वाचं काम आहे, पण स्मिथला कसं घेऊन जाणार? तू एक काम करशील का, थोडा वेळ स्मिथला बघशील का? मी लगेच येते, लगेच येणार, पण थोड्या वेळासाठी स्मिथला घे ना. आता सायली म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत सायली स्मिथला घेते. कल्पना ताई म्हणतात, अहो निघूयात का आपण? तर सुमन काकू म्हणतात, वहिनी हो मी सुद्धा येते ना, मी घरी बसून काय करणार? कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता कल्पनाताई सुमन काकूंना म्हणतात, सुमन अग चल पटकन, आपल्याला खूप सामान आणायचं आहे. अगं किती दिवस झाले मार्केटमध्ये गेलोच नाही आपण. असं म्हणत कल्पनाताई सुद्धा कारण देत आता घराबाहेर पडतात. आता राहिलं कोण? अश्विन. सायली अश्विनशी बोलायला मागे वळणार तर अश्विन म्हणतो, वहिनी अगं माझ्या सुद्धा लक्षात आलं, माझं हॉस्पिटलला जायचं राहूनच गेलंय, पेशंट भरपूर आहेत आणि मला सुट्टी घेऊन नाही चालणार आणि उशिरा जाऊन तर अजिबातच नाही चालणार, त्यामुळे मी सुद्धा हॉस्पिटलला निघतो. असं म्हणत अश्विन सुद्धा घराबाहेर पडतो. सायली म्हणते, काय चाललं या सगळ्यांचं? सगळे जण असे गोंधळून का गेलेत? सगळेच जण असे का वागतायत माझ्याशी? म्हणजे मोबाईल सुद्धा सगळ्यांचे एकत्रच वाजलेत, सगळेजण मोबाईलमध्ये एकत्रच पाहत होते आणि घराबाहेर सुद्धा एकत्रच पडलेत. नक्की काय चाललं असेल? माझ्यापासून काहीतरी लपवतायत का हे सर्वजण? सायलीला काहीच कळत नसतं, कोणी काही सायलीला कळूही देत नसतं. आता सर्वजण बाहेर एकत्र जमतात. तर आता अस्मिता तिची कल्पना सांगत म्हणते, आपण एक काम करूया का, बाहेर काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश, आपण कुठेतरी 8 दिवस असं बाहेर जाऊयात का? प्रतापराव म्हणतात, 8 दिवस शक्य आहे का ते? तर अश्विन अस्मिताला म्हणतो, हो ना, मगाशी तर गोलूला घेऊन देवी आईच्या दर्शनाला यायला तुला जमणार नव्हतं आणि आता हिमालयात जायला ब्री तयार झाली आहेस. असं म्हणत चैतन्य मोठ्याने बोलतो. तर सर्वजण चैतन्याला हळू बोल अस इशाराने सांगत असतात आणि त्याला शांत राहायला सांगत असतात. सर्वजण प्लॅन करत असतात. अस्मिता म्हणते, काहीच सुचत नाहीये. कल्पना ताई म्हणतात, सुचेल पण जरा शांत तरी रहा तुम्ही. असं म्हणत सर्वजण हळू बोलत सगळेजण विचार करत असतात की काय करावं. तर इकडे सायली स्मिथला खेळवत असते आणि म्हणते, मम्मा बाहेर गेले, आजी आजोबा पण बाहेर गेलेत. हो सगळे बाहेर गेले आहेत का? मग आता आपण काय करायचं? बागेत जायचं का खेळायला? स्मिथ बाळा फुलं बघायची का? बाहेर जाऊन झाड बघायची का? जाऊयात का बाळा बाहेर? असं म्हणत सायली स्मिथला गोंजारत असते आणि त्याला शांत करत असते. स्मिथ रडत असतो. सायली म्हणते, ओ रडू नकोस असं म्हणत सायली आता स्मिथला घेऊन बाहेर आलेली असते आणि इकडे मात्र सर्वांच प्लॅन चालू असतं. सायलीस मिथला बाहेर घेऊन येते आणि म्हणते, आमच्या गोलूला पाऊस बघायचंय
की खेळायला जायचंय असं म्हणत सायली स्मिथला सांभाळत असते. पण तेवढ्यात सायलीचं लक्ष या सगळ्यांकडे जातो आणि या सगळ्यांना असं एकत्र पाहून सायलीला धक्काच बसतो. वेगवेगळी कारणं देऊन घराबाहेर पडणारे हे सगळे जण आता एकत्र गप्पा मारत असतात. सायली म्हणते, हे सगळेजण इथे नक्की काहीतरी चाललंय यांचं असं म्हणत. आता सायली सगळे काय नक्की बोलतायत, नक्की यांचं काय चाललंय हे पाहण्यासाठी ती तिथे येते. आता सर्वजण मात्र प्लॅनमध्ये इतके रमून गेलेले असतात की मागून सायली आली हे सुद्धा कोणाला माहीत नसतं. आता सायली चैतन्याच्या पाठीवर हात मारत त्याला फानावर आणते. तर चैतन्य म्हणतो, 1 मिनिट. पण चैतन्याच्या लक्षात येतं की सायलीच आलेली आहे. आता मात्र सर्वजण दचकतात आणि शांतच होतात. सायली त्यांना विचारते, काय चाललंय? तर आता सर्वजण एकमेकांना विचारतात. प्रतापराव कल्पनाताईंना विचारतात, काय चाललंय? तर कल्पनाताई सुमन काकूंना विचारतात, काय चाललंय? तर सुमन काकू अस्मिताला विचारतात, काय चाललंय? तर अस्मिता डोक्याला हात लावत विचार करत म्हणते, नक्की काय चाललंय आमचं? तर त्याच वेळी अर्जुन उत्तर देत म्हणतो, काहीच. अस्मिता म्हणते, हो काहीच नाही. असं म्हणत सर्वजण एकत्रच म्हणतात, काहीच नाही. तर सायली प्रतापरावांना म्हणते, बाबा तुम्हाला तर मीटिंगसाठी फॅक्टरी जायचं होतं ना? प्रतापराव म्हणतात, अगं हो, मी निघालोच होतो. पण तेवढ्यातच मला फोन आला आणि मीटिंग पोस्टपोन झाली ना. मग काय करणार उगाच जाऊन? मग इथेच थांबलो. कल्पनात ताई म्हणतात, हो ना, यांची मीटिंग कॅन्सल झाली. हे इथे थांबले आणि आम्ही सुद्धा इथे थांबलो. तर सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी तुमचा पेशंट तर खूप सिरियस होता ना? तर आता सर्वजण एकत्र म्हणतात की गेला. तर सायली म्हणते, काय? तर अश्विन म्हणतो, गेला म्हणजे माझ्या औषधांनी बरा होऊन तो घरी सुद्धा गेला. आता सर्वजण अश्विनच कौतुक करत म्हणतात, अश्विन मस्त, खरंच अश्विन छान डॉक्टर आहे. असं म्हणत सायलीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण सायली आता अस्मिताला प्रश्न करत म्हणते, अस्मिता अगं तुला तर बंकेत जायचं होतं ना? अस्मिता विचार करत म्हणते, हो अगं मी सुद्धा बंकेत जायला बाहेर पडले होते. पण त्याच वेळी माझ्या लक्षात आलं, बंकेचा तो मॅनेजर त्यांनी तर सुट्टी घेतली आहे ना. मग आज जाऊन समजा माझं काम नाही झालं तर मग म्हटलं उद्याच जाऊया दे बरं तू स्मिथला माझ्याकडे दे. स्मिथ बाळा असं म्हणत आता अस्मिता स्मिथला घेते. तर सर्वच जण गोलू गोलूशी हाक मारत त्याला खेळवत असतात आणि सायलीकडे दुर्लक्ष करतात. पण सायली काही कोणालाही सोडत नाही. आता अर्जुनची वेळ आलेली असते. सायली अर्जुनला म्हणते, आणि काय हो, तुमची तर परास्म सोबत मीटिंग होती ना? तर अर्जुन म्हणतो, हो होती ना, म्हणजे मीटिंग होती. मला कोर्टातही जायचं होतं, पण काय झालं? तर चैतन्य म्हणतो, पाऊस, खूप पाऊस. तर कल्पनाताई म्हणतात, हो खूप पाऊस पडतोय अर्जुन, तू कुठेही जाऊ नकोस या पावसातून. तर चैतन्य म्हणतो, हो ना, गाड्या बंद आहे, ट्रेन बंद आहेत, सगळी ऑफिस बंद आहेत, किती पाऊस पडतोय. सायली वहिनी अगं कोर्टात सुद्धा पाणी गेले म्हणून ते म्हणाले की आपलं जे काही काम आहे ते उद्या करूयात, आज कोर्टाला सुद्धा सुट्टी. तर सर्वजण म्हणतात, हो आज कोर्टाला सुद्धा सुट्टी. तर सायली म्हणते, अरे वा, पाऊस पडला म्हणजे कोर्टाला सुद्धा सुट्टी. तर चैतन्य म्हणतो, हो ना, मला तर काहीच कळत नाहीये, कशी वेडी लोक असतील नाही. असं म्हणत आता सर्वच जण सायलीपासून सत्य लपवण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी सायली त्यांना म्हणते, तुमच्यापैकी कोणालाही अभिनय करता येत नाहीये. मला सरळ सरळ कळते की तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवताय का सांगत नाहीत. तुम्ही सर्वजण मला नक्की काय चाललंय तुमचं? तर कल्पना ताई म्हणतात, आम्ही तुझ्यापासून काही लपवतोय नाही सायली. अगं नाही, तुझ्यापासून आम्ही काही लपवत नाही आहोत. तर सर्वजण म्हणतात, हो ना, खरंच काही लपवत नाही आहोत आम्ही. तर सायली म्हणते, हो का? मग तुम्ही सर्वजण इथे काय करताय? तर सुमन काकू म्हणतात, काही नाही. अहो बरं आठवलं, अगं कल्पना ताई म्हणाल्यात की इथे नवीन कुंड्या ठेवल्यात म्हणून मी बघायला आले. आणि माझ्याबरोबर सर्वच जण. आता सर्वजण म्हणतात, हो किती छान कुंड्या आहेत ना?
तर सायली सुमन काकूंना म्हणते, सुमन काकू, तू तरी खोट बोलू नकोस ना. नक्की काय झालंय? काही सिरियस घडलंय का? तुम्ही सर्वजण माझ्यापासून काय लपवताय? खरंच मला खूप भीती वाटते. अर्जुन म्हणतो, नाही, आम्ही तुझ्यापासून काही लपवत नाही आहोत. उगाच तू टेन्शन वगैरे घेऊ नकोस. आणि मी तुझ्यापासून कधी काही लपवतो का? नाही ना. जे काही असेल ते सगळं काही मी तुला सांगतो. सायली म्हणते, हो का? लपवून तर तुम्ही माहीर आहात. आता कल्पनाई अर्जुनला ओरडतात आणि म्हणतात, अर्जुन. तर अस्मिता म्हणते, हो ना. का हे अर्जुन, तू सायलीपासून गोष्टी लपवतोस? तर सायली म्हणते, हे बघा, तुम्ही सर्वजण माझ्यापासून काहीतरी लपवताय. मला कळते की तुम्ही काहीतरी प्लॅन करताय आणि या प्लॅनमध्ये तुम्ही मला सामील करून घेत नाही आहात. तर सर्वजण म्हणतात, प्लॅन नाही, आम्ही कोणताही प्लॅन करत नाही आहोत. तर सायली म्हणते, मला माहीत आहे, पण तुम्हाला मला सांगायचं नाहीये ना. मग नका सांगू जाते. मी असं म्हणत सायली रागानेच तिथून निघून ते सर्वजण सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण सायली काही थांबत नाही. तर इकडे अर्जुन सर्वांना म्हणतो, बघितलं ना, तुम्ही प्लॅनला इतकं डिले करताय की त्यामुळे माझी बायको माझ्यावर रागवून निघून गेली. मग रुसली आहे, ती चिडली आहे ती. तर आता सर्वजण अर्जुनला समजावतात. सुमन काकू म्हणतात, अर्जुन, अरे ती जास्त वेळ तुझ्यावर रागवणार नाही. कल्पनाताई म्हणतात, पण समजूत तर काढावी लागणारच ना. आता सर्वजण सायलीला कसं समजवावं याचा विचार करत असतात. पण सायली मात्र सर्वांवरच रुसलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सर्वांनी सायलीसाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो. सायली छान तयार झालेली असते. अर्जुन तिला घराबाहेर घेऊन जातो. तिचे डोळे बंद करत आता तिला सरप्राईज देत घरात घेऊन येत असतो. घरातील प्रत्येक जण हातामध्ये फुलांचं ताट घेऊन सायलीच्या स्वागतासाठी तयार असतात, सज्ज असतात. सायली सुभेदारांच्या घरात तन्वी म्हणून पहिलं पाऊल टाकतात. सर्वजण फुलांचा वर्षाव करतात आणि सायलीच स्वागत करतात. तात तू येता सायलीच्या पावलांनी खरं बहरून आले, हे गाणं सर्वजण म्हणत सायलीच अगदी छान स्वागत करतात. सायली खूप खुश होते, पूर्णाजींचा आशीर्वाद घेते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.